झी 24 तास एक पाऊल पुढे। तर कोळसा खाण घोटाळा एका बाजूला गाजत असताना कोळसा खाण घोटाळ्याचं नागपूर कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। कोळसा खाण घोटाळ्याच्या चौकशी प्रकरणी सीबीआयनं आता धाड सत्र हाती घेतलेलं आहे। त्यात नागपुरात 4 ठिकाणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत। कोळसा खाण घोटाळा प्रकरणी शनिवारी सीबीआयने आणखी 7 ठिकाणी छापे घातले आहेत। नागपुरात 4 ठिकाणी तसंच चंद्रपूर आणि पश्चिम बंगालमधल्या आसनसोल इथेही छापे टाकण्यात आले आहेत। नागपुरात मुकेश गुप्ता या उद्योजकाच्या कार्यालयात आणि निवासस्थानी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी कसून तपासणी केली आहे। गुप्ता कोल या कोळसा उद्योगातल्या कंपनीचे ते मालक आहेत। खरं तर 15 दिवसापूर्वी सीबीआयने नागपुरात अनेक ठिकाणी धाडी टाकल्या होत्या, पण आज परत सीबीआयने नागपुरात 4 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत। सीबीआयची कारवाई आजवर सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या पूर्ण प्रकरणात काही कागदपत्र मिळतात का याचा तपास आता सीबीआय करते आहे। नागपुरातल्याच विकास आणि ग्रेस इंडस्ट्रीज देखील कारवाईच्या कसाट्यात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे। तर दुसरीकडे खाण घोटाळ्याबाबत आठवडागणिक बॉम्बगोळा टाकणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपण लवकरच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचं नागपूर कनेक्शन उघड करणार असल्याचं म्हटलंय। शेकडो कोटी रुपये लाच काँग्रेस नेत्यांकडे आलेली आहेत। पुढच्या आठवड्यात अशोक चव्हाणांचे या कोळसा घोटाळ्याचा आणि नागपूर कनेक्शन पण मी सगळं जनतेचा समोर मांडणार आहे। एकूणच खाण घोटाळ्या प्रकरणी सीबीआयनं नव्या 2 एफआयआरही दाखल केले आहेत। सीबीआयच्या या चौकशीतून काय निष्पन्न होतं हेही लवकरच स्पष्ट होईल। मात्र किरीट सोमय्या आता आणखी कोणता बॉम्बगोळा टाकणार याचीही साऱ्यांनाच उत्सुकता लागली आहे। झी 24 ताससाठी अखिलेश हाळवे, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।